न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, गावाच्या विकासाकरिता तरुणाई मैदानात। ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण। जाफराबाद तालुक्यातील टेमुर्णी येथील तरुण वर्ग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत आहे। याचाच एक भाग म्हणून ग्राम संसद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ता शुभम मुळे 15 ऑगस्ट 2026 शनिवार पासून आमरण उपोषण करीत आहे। ग्राम संसद कार्यालयाच्या कारभारात पारदर्शकता यावी, गावातील प्रलंबित विकास कामे तत्काळ पूर्ण व्हावे, शासकीय निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, नागरिकांच्या विविध मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तत्काळ ग्रामसभा लावून गावकऱ्यांचे समाधान करावे, याकरिता हे उपोषण सुरू आहे। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। मी टेमुर्णी गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे आमच्या गावामध्ये घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात मी ते उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही गेल्या 4 महिन्यापासून ग्रामसभा लावा या संदर्भात BDO ऑफिस, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक सगळ्यांकडे आम्ही आमच्या पद्धतीने अर्ज केलेले आहे। गेल्या 2 महिन्या अगोदर इथं ग्रामसभा झाली होती, जी आरक्षणासाठी ग्रामसभा त्यांनी ठेवलेली होती तहसीलमार्फत। त्या ठिकाणी आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी आश्वासन दिले होते की मी 8 ते 10 दिवसामध्ये तुमची ग्रामसभा लावतो, पण तरीही त्यांनी ती ग्रामसभा लावली नाही। या संदर्भात आम्ही काल BDO साहेबाला पण निवेदन दिले होते की साहेब तुम्ही आमच्या या प्रकरणाची दखल घ्या। साहेबांनी याची कुठेही दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही काल 15 ऑगस्ट दिनानिमित्त आमरण उपोषणाचा इशारा देऊन हे उपोषण चालू केलेले आहे। तरी माझे प्रशासनाला विनंती आहे की आपण या उपोषणाची दखल घेऊन याच्यावर जे काय याच्यामध्ये कोणी अधिकारी टाळाटाळ करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। आणि आमच्या गावामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे, 7 लाखाची व्यायामशाळा आमच्या गावाला आलेली होती, ती व्यायामशाळा अद्यापही कुठेही उभी केलेली नाही, तिचे बिलं काढून घेतलेले आहे। ती व्यायामशाळा लवकरात लवकर उभारणी करून देण्यात यावी ही माझी प्रशासनाला विनंती आहे। अजून आमचे भरपूर मुद्दे आहे, पण आम्ही याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथे येऊन आमचे सर्व मुद्दे ऐकावे। धन्यवाद। नमस्कार। आजच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काल 15 ऑगस्ट होती, भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली, परंतु खरोखर आमच्या गावचं हे दुर्दैव आहे की आमच्या गावाला जो विकास निधी येतो त्या विकास निधीचा पुरेपूर म्हणजे कुठलाही उपयोग घेता येत नाही। आणि गावच्या समस्या इतक्या झालेल्या आहे, रोड, नाली, पाणी या सगळ्या समस्यांना पूर्ण नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळं शुभम भाऊ मुळे आज काल उपोषणाला बसलेले आहे। त्यामुळं आमच्या पुऱ्या गावकऱ्यांचा शुभम भाऊ मुळेला पाठिंबा आहे। नमस्कार। आमचे शुभम भाऊ मुळे काल 15 ऑगस्टपासून आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि गावातले रोड, पाणी या गोष्टी समस्या आहे। तरी आमचे जेवढे युवा मंच जे आमचे ग्रुप आहे सगळ्यांचा, पूर्ण गावकऱ्यांचा शुभम भाऊ मुळे यांना पाठिंबा आहे आणि गावातील पूर्ण प्रश्न हे सॉल्व्ह झालेच पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहेत। नमस्कार। काल 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत 80वा, आणि या दिवशीच लोकशाही मार्गाने गावातल्या मूलभूत सुविधा घेऊन आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुभम मुळे हा सामाजिक कार्यकर्ता युवक व त्यांचे जवळपास 50-100 जे कार्यकर्ते या सगळ्यांनी या टेमुर्णी गावामध्ये असलेल्या भेडसावणाऱ्या समस्या, मूलभूत गरजा ह्या न सुटल्यामुळे गावामध्ये जी दुर्गंधी पसरलेली आहे, नाल्याचा प्रश्न आहे आणि त्यांच्या काही अनेक मुद्दे घेऊन ते या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहे, त्या उपोषणाला आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि खरंच प्रशासनाने तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन यामध्ये काय चौकशी केल्या जाईल ती चौकशी करावी अशी त्यांची जी मागणी आहे त्याला आम्ही समर्थन करतोय। ग्रामसभा घ्यायची ना आज उपोषणाचा दुसरा दिवस। उपोषण धरण्याचं कारण एकच की ग्रामसभा घेण्याबाबत हे उपोषण आहे। आणि ग्रामसभा हे लोक का घेत नाही, हे लोकांना आम्ही वारंवार अर्ज देऊन सगळ्या गोष्टी करून पण हे ग्रामसभा घेत नाही। कारण याच्या मागचं कारण हे
हे जेवढे टेंभुर्णी शहरामध्ये काळे धंदे झालेले ग्रामपंचायतच्या मार्फत, त्या कारणामुळे ग्रामपंचायत यांनी हे उपोषण याच्यासाठी धरलेलं म्हणजे शुभमच एकट्याने पूर्ण टेंभुर्णीतर्फे त्यांना एक निवेदन दिलेलं होतं. आम्ही माग पण दिले, सिग्नेचर दिले सगळ्या लोकांच्या की बाबा तुम्ही ग्रामसभा लावा. त्यांनी झाले आजच्या ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या 8 दिवसात मी ग्रामसभा लावतो. 8 दिवस म्हणून आजच्याने 4 महिने झाले त्यांनी ग्रामसभा लावली नाही. आम्हाला टेंभुर्णीकरच्या वतीने त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही ग्रामसभा आता नाही पण लावली तुमच्या वतीने, आम्ही सीओ मॅडम करतो, सीओ मॅडमला तुमची तक्रार करू. आणि सीओ मॅडमला एक विनंती आहे की आमचे जेवढेही मागणी आहे तुम्ही स्वतः येऊन इथे त्या बघून ते आम्हाला न्याय द्यावा. बस तोपर्यंत आम्ही हे उपोषण. साहेब मला केव्हा बाथरूम जायचे साहेब, इथं बाथरूम दिलं नाही का पुढे करून? अजून पण बाथरूम उघडं करून दिलेलं नाही साहेब. इथं काही घाण झालेली दिसली साहेब तर त्याचं जिम्मेदार फक्त मी तुमच्या प्रशासनालाच पकडणार आहे. मग ते मला ऐकून घ्या साहेब. आता माझ्यासोबत इथं 50-100 कार्यकर्ते आता रात्रीला सुद्धा जमा झालेले. तुम्हाला लागलं तर मी लाईव्ह व्हिडिओ कॉलवरती दाखवू शकतो. नाही, आता मी ज्या बोललो तो कर्मचारी कुठे गेला? तो कर्मचारी आलाच नाही साहेब, तो पळून गेला इथून कर्मचारी. आता फोन नाही उचलाला तो. बंद केलं का? ठीक आहे, मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कारण मी तरी काय करणार, त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा फोन लागणार झाला, कर्मचाऱ्यांना आता सांगून उघडलं नाही. साहेब तुम्ही हे ग्रामपंचायत अधिकारी एकदम मुज्जर आहे साहेब. तुम्ही याच्या नावाची पहिले काही कठोर कारवाई करा साहेब. तुम्ही तुमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं ऐकत नाही तर काय कामीचं आहे साहेब? नाही, त्याचा फोन लागणार झाला आहे, आता बंद करून बसले वाटतं. साहेब तो फोन बंद करून बसलेला आहे, त्याला भरपूर जणांचे फोन गेले साहेब. हो ना, आता त्यानं फोन बंद केला ग्रामपंचायत अधिकाऱ्याला. आता त्या कर्मचाऱ्याला मी सांगितलं, तो कर्मचारी पळून गेला तर म्हणला. साहेब माझी एक विनंती आहे की तुम्ही ह्या संदर्भात तुम्ही 100% यांच्यावर कारवाई करा. नाही, कारवाई तर करेल, त्याचा विषय नाही. तुम्ही उद्या म्हणजे कारवाई- काय कारवाई साहेब, तर- मला तरी वाटतंय बाबा आता की आपला भारत देश अजून पण काही स्वतंत्र नाहीये. तुम्ही जरी नाही, माझ्या एक सर्वसामान्य कारवाई तर माणसाचा जरी करेल. छोटासा प्रश्न जरी सॉल्व्ह करू शकत नसेल तर कसं म्हणणार मी भारत स्वतंत्र झाला म्हणून आपला? बाथरूमचा प्रश्न सध्या महत्वाचा आहे ना, अति महत्वाचा सध्या आता ते महत्वाचं आहे ना. कारवाई तर उद्या होईल, परवा होईल, पण ते